जे 10 लाख तुम्ही सांगताय 10 लाख 10 लाख 10 लाख, हे 10 लाख रुपये त्यांनीच आणले होते। आमच्या कार्यकर्त्यांच्या, आमच्या महिलांच्या अंगावरती ते धावून गेले, आमच्या महिलांना मारहाण केली, आमच्या महिलांना धक्काबुक्की केली। एक महिला फिट येऊन पडली, त्या महिलेला हॉस्पिटलला न्यायचं होतं, महिलेला बाहेर निघून दिलेलं नाहीये आणि ती महिला आज ICU मध्ये सिरियस अवस्थेमध्ये ॲडमिट झालेली आहे। आमच्या महिलांना मी तो शब्द बोलू शकत नाही, इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये पैसे घेण्यासाठी आले आहात का तुम्ही डॅश डॅश असा शब्द वापरला गेला। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सुशिक्षित कार्यकर्ते आहोत, आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत, त्यामुळे आमच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही, प्रतिहल्ला केला नाही। त्यांना जर वाटत असेल या दहशतीनंतर आमचा कार्यकर्ता घाबरला असेल तर हे शक्य नाही। आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा महिलांच्या पर्स ओपन केल्या, स्वतः क्षितिज ठाकूरांना मी हात जोडून सांगत होती की कार्यकर्त्यांवरती हात उचलू नका, कार्यकर्त्यांवरती धावू नका। मला त्यांनी बाजूला केलं आणि एका महिलेचं माझ्या समोर त्यांनी पर्स ओपन केली। एका महिलेच्या बॅगला हात लावायचा अधिकार कोणाला आहे का? आमची एक महिला आहे, तिचा लॅपटॉप चोरीला गेलेला आहे, आमच्या कार्यकर्त्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत, आमच्या लिफ्ट मध्ये एका बाईला अडवलं आणि तिला दाबून ठेवलं लिफ्ट मध्ये। हे विश्वास सावंत आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस, त्यांच्या खिशामध्ये 6,000 हे ठेवू शकत नाही का? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मोलमजुरी आपल्या क्षेत्रामध्ये कमावणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या खिशामध्ये 5-10 हजार असे सर्रास असतात। आणि जर 6,000 रुपये तुम्हाला वाटतं की हे पक्षाने दिलेले असतील तर त्यांची अक्कल त्यांनाच लपणार। कसं असतं माहितीये का? रडीचा डाव, ह्याला म्हणतात रडीचा डाव। ते हारणार आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे, एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगते, एक महिला म्हणून सांगते, सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्याचा मी निषेध करते आहे। अशा पद्धतीने महिलांशी वागणं हे आमदाराला शोभतं का? जे पैसे विश्वास सावंतच्या खिशात हात टाकून 6,000 काढून असे दाखवतात पैसे काढले, काय आहे हे? 10 लाख रुपये त्यांनी आणून ठेवले होते। जर आमच्याकडून आलेले आहेत तर ते सिद्ध करावं। पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची ही जी नालासोपाऱ्याची महायुतीची उमेदवारी आहे राजनप्पांची, 132 नालासोपारा विधानसभेमध्ये जर काही अपप्रचार झाला असेल, गोष्ट घडली असेल तर ती तुम्ही सिद्ध करून दाखवावी। हा रडीचा डाव बंद करा, जनताने हे बघितलेलं आहे। आज तुम्ही कार्यकर्त्यांना मारता आहात, लक्षात ठेवा। आज तुम्ही मला सुद्धा बोललात, कोणही तिकडे प्रेस कॉन्फरन्स चालू असताना मला बसायला तावडे साहेबांनी खुर्ची दिली, ह्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी खुर्ची काढून घेतली आहे, ह्यांची खालची खुर्ची जाणार आहे ना, म्हणून खुर्ची यांनी भारतीय जनता पार्टीचा शिकवलेलं आहे महिलांना सन्मान द्या। इकडे महिलांना शिव्या दिल्या, एका महिलेला खुर्चीवर बसण्यापासून रोखलं गेलं। इतक्या खालच्या खरीला ह्यांची विचारसरणी केलेली आहे। मतदार राजा खूप जागरूक आहे, मतदार राजा 35 वर्ष बघतो आहे। आज गावात जाऊन तुम्हाला पाणी देऊ, तुम्हाला रस्ते देऊ, तुम्हाला गटर देऊ सांगतात। 35 वर्ष ह्यांनी गटर मीटर वॉटर राजकारण केलं, आज पण गटर मीटर वॉटर राजकारण करतायत।